नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की पार्थ काव्याला म्हणतो की मला खूप छान वाटतंय, आपल्यातील सगळे गैरसमज दूर झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रम्या नावाची निगेटिव्हिटी आपल्या आयुष्यातून कायमची गेली. तर इकडे पार्थ फोनवर बोलतो असतो की त्याच वेळी तिथे रम्या आता त्याच्या मागून त्याच्या खांद्यावर हात ठेवते. त्यानंतर रम्या आता चक्क पार्थला मिठी मारते. पार्थ तिला दूर लोटतो म्हणतो की हा काय प्रकार चाललाय रम्या. त्यावर रम्या म्हणते की आता तुझ्या तोंडावरच सांगते पार्थ, मी जर लग्न करेल तर फक्त तुझ्याशी. आणि आता पार्थकडे कसलाही ऑप्शन नसतो. रम्याचं बोलणं पार्थ शांतपणे ऐकत असतो. तर आता रम्याचा हा कोणता नवीन डाव आहे हे तर आपल्याला पुढील येणाऱ्या भागातच कळेल. तर दुसरीकडे नंदिनी आणि जीवाचं भलतंच काहीतरी प्लॅनिंग सुरू असतं. लहान मुलांना किडनॅप करणाऱ्या टोळीचा आता ते दोघेही मिळून शोध घेत असतात. जीवा आणि नंदिनीने एक मॅप बनवला आहे आणि त्यानुसार ते ठरवतात की पुढचं बाळ कोणत्या आश्रमातून चोरी होईल आणि बाळ किडनॅप होण्या अगोदरच आपण त्या ठिकाणी वेळेवर पोहोचायचं, असं काही ते दोघे मिळून ठरवत असतात. आणि असं काही या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.